गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय गोड करावं बरं, हा विचार मी करतच होती. तेवढ्यात मला हे गुलाबजामचं पाकीट दिसलं. आधीच जे मी आणलं होतं, म्हटलं आज चांगला दिवस आहे, करून टाकूया गुलाबजाम. गुलाबजाम कोणाला नाही आवडत? सगळ्यांना, आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडतात. श्रिया पण खूप आवडीने खाते. तर बोलता बोलता ह्याच्यामध्ये ना दूध जरा जास्तच ओतलं गेलं आणि हे एकदम नरम. मला वाटलं हे पीठ मळता येते की नाही, पण तसंच मी पीठ मळून घेतलं कसंबसं आणि मग छान एकदम नरम मऊसूत छान पीठ झालं होतं. त्याच्यामुळे गुलाबजाम पण छान वळले गेले आणि त्याच्यानंतर मग मी लगेचच इथे पाक करायला ठेवला. अंदाजच सगळं घेतलं आहे. आपल्याला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे साखर टाकायची. मी इथे अर्धा पातेलं जवळजवळ घेतलं आहे, कारण का मोठे मोठे गुलाबजाम मी छान करत ते सगळ्याला पुरलं पाहिजे म्हणून असं अर्धा पातेलं घेतलं आहे पाणी आणि त्याच्या जवळजवळ ते साखरेचे 2-1.5 वाटी मी साखर टाकले आणि छान मस्त अगदी मंद आचेवर अशी गुलाबजाम मी तळून घेतलेत. तळल्यावर मी साखरेचा पाक बंद करून ठेवला आहे. त्याच्यामध्ये वेलचीसुद्धा टाकली आहे आणि मग डायरेक्ट मी त्याच्यामध्ये तळून डायरेक्ट टाकले आणि असे सर्व करत आहे. कोणाकोणाला गुलाबजाम आवडतात नक्की कमेंट करून सांगा. माझे तर अगदी